आरोपीची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। जामिनावर बाहेर येताच तरुणावर प्राणघातक हल्ला, जळगावात खळबळ। खुनाच्या आरोपातील तरुण हा 4 वर्षांनी जामिनावर कारागृहातून बाहेर येताच त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज शुक्रवार रोजी जळगावात घडली आहे। याबाबत माहिती अशी की कोरोना काळातील सन 2020 मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील गेल्या 4 वर्षापासून जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका झाल्यानंतर टपून बसलेल्या 3 हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे। हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून जखमी झालेल्या तरुणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। प्रतीक हरिदास निंबाळकर, वय वर्ष 29, राहणार जुना कानळदा रोड, सिटी कॉलनी, जळगाव असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। सन 2020 मध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात प्रतीक निंबाळकर हा गेल्या 4 वर्षापासून कारागृहात शिक्षा भोगत होता। दरम्यान न्यायालयाच्या अटी शर्तीवर प्रतीक निंबाळकर याचा जामीन मंजूर करण्यात आला होता। सकाळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सायंकाळी 7 वाजता प्रतीक निंबाळकर हा त्याचा भाऊ वैभव निंबाळकर याच्यासोबत दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला होता। शाहूनगर येथील धरम हॉटेल जवळून जात असताना यावेळी टपून बसलेले 3 हल्लेखोरांनी अचानक प्रतीकवर धारदार शस्त्राने वार करून डोक्यावर गंभीर दुखापत केली आहे। घटनेनंतर नागरिकांच्या सहकार्याने त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे। या संदर्भात पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।